जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपला प्रवास आहे महाबळेश्वर ते तापोळा आणि तापोळ्यामध्ये माझं आजोळी आपण जाणार आहोत. तर आता आपण चाललो आहोत तापोळ्याला. तापोळ्याच्यामध्ये तळदेव गाव आहे. त्या तळदेव गावामध्ये माझा मामा, आईचा चुलत भाऊ त्या ठिकाणी राहतो, रमेश मामा. तर रमेश मामाच्या घरी आपला मुक्काम आहे. तर आपण आता प्रवास करणार आहोत तापोळा, कारण रमेश मामाला संकेततर्फे गिफ्ट, नवीन घर त्याने बांधलं आहे म्हणून संकेत गिफ्ट घेण्यासाठी आम्हाला तापोळ्याला घेऊन चालला आहे. तर बघूया, तर चला आपण संकेत काय गिफ्ट देतो रमेश मामाला. तर हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, कारण पुढे खूप मजा आहे. तापोळ्याचा निसर्ग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला तर मग पुढे बघूया. देवच्या पुढे आता वाघेऱ्याची जाळी म्हणून हा स्टॉप आहे. इथून पुढे ना हा बामणोलीला, हा बघा लेफ्टला बामणोली गावाकडे वगैरे वेगवेगळ्या गावाकडे हा रस्ता जातो. तर अशा प्रकारे बघा मागच्या साईडला दिसला लेफ्टला, आणि ही सोळशी नदी आहे. तर सोळशी नदी आणि कोयना नदीचा संगम तापोळ्यामध्ये होतो. तर तो पण तुम्हाला दाखवतो पुढे मित्रांनो, की सुंदर दृश्य आहे, सुंदर निसर्ग आहे. तो बघा किती छान आहे. पुढे आपण नदी दाखवू, तापोळा दाखवतो. अहिर वगैरे गाव आहे. आणि हे बघा, इथं बोटिंगसाठी आपल्याला, बघा बोटिंगसाठी इथून आतमध्ये जाऊ शकतो आपण. बोटिंग वगैरे आहे या ठिकाणी. आता जवळच तापोळा येतो आहे. तर बघ, तापोळ्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे. डाव्या हाताला आपल्याला दिसतं आहे एकनाथ शिंदे साहेबांचं जनसंपर्क कार्यालय दिसतं इकडे डाव्या हाताला. तर दुपारची वेळ पण आहे, त्यामुळे मार्केट बहुतेक बंद आहे. आणि आज मला वाटतं बाजार भरतो तो दिवस नाही आहे, त्यामुळे खूप लोक कमी आहेत बाजारात. तर हा तापोळा सिटी आहे ही. तर लोकांचं उन्हामुळे पण लोक बाहेर नाही आहेत. आणि आज बाजारचा दिवस नसल्यामुळे लोक नाही आहेत या ठिकाणी. तर आपण रमेश मामाला गिफ्ट घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. बघू संकेत काय गिफ्ट घेतो आहे. तर चला तर आपण बघूया संकेतचं गिफ्ट. चला तर मग आता मार्केटला, आपण तापोळ्याच्या मार्केटला फिरायला आलो आहे. ही महाबळेश्वरची एस टी आहे आपली लालपरी, आपण बघू शकतो. इकडे विद्या आहे, मामा आहे, संकेत, गाडी उभी केलेली आहे. पुढे जाऊया, पुढे जाऊया. हे विद्या, काय मग तापोळ्यात आलेच, फिरतेस? तांबळ झाले, मामी आले, मामांसाठी, रमेश मामांसाठी पंखा घ्यायला, फॅन घेण्यासाठी. त्यांना गिफ्ट द्यायचंय त्यांना. संकेत आणि मामा तिकडे फॅनचं हे करतात. ह्या मामी आहेत. आणि हा पूर्ण तापोळ्याचं मार्केट आहे, पण आता दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी फार कमी आहे या ठिकाणी. विद्या दमली वाटतं. ऊन खूप ऊन लागतंय. खूप लागतंय. शॉपिंग चालू आहे पंख्यासाठी. रमेश मामाला स्पेशल पंखा गिफ्ट नवीन घरासाठी त्यांच्या. रसिका काय विचार करते? आई आपण कुठे हो? आम्ही खिरखंडीचे आहे. हे लोहार कामाचे चालू आहेत. हे बघा, ब्रिजचं काम चालू आहे, पण ते ब्रिजचं काम सामान बघा कसं ते नेत आहेत तरापा वरून. तरा पाहिजे गाड्या आतमध्ये तो तरा पण कोयना नदीमधून काही गावांना जोडण्यासाठी एक ब्रिज बांधतायत. तर त्याचं कामं चालू आहेत ब्रिजची. इथे इथे नदी जॉईंट होते. कोणती? इथे मध्ये जॉईंट होते. कोणती नदी? इथे येते ना. कोणती नदी? कोयना आणि सोळशी. ही बघा, इथे कोयना आणि सोळशी नदीचा इथे संगम आहे. मग इथून कोयना नदी इथे पुढे वाहते नाही, वरून खाली येते. अच्छा, इकडे सरळ समोर जाते. ओके 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 ओके. तर अशा प्रकारे बघा, इथे संगम होतो दोन्ही नदींचा, आणि कोयनामध्ये विलीन होते ना ती कोयनामध्ये थोडीशी. आणि बोटिंगसाठी आहे बघा, इकडे बोटिंग करण्यासाठी ह्या बोटिंग आहेत. आपण पूर्ण नदीमध्ये राऊंड मारू शकतो. हां, त्या भिंतीपर्यंत एवढं पाणी भरतं. जेव्हा पाऊस पूर्ण येतो ना, पावसाळ्यामध्ये ना, हे बघा ह्या भिंती आहेत, ह्या भिंतीपर्यंत पूर्ण पाणी नदीचं भरतं. हे पूर्ण असं इथपर्यंत ही भिंत आहे बघा, संरक्षण भिंत बांध, ह्या भिंतीपर्यंत पूर्ण पाणी वरपर्यंत येते. आणि तिकडे समोर तुम्हाला दिसत असेल ती झाडं आहेत बघा,
झाडांचं खाली पूर्ण ते दिसतं लाल लाल माती ती पूर्ण ती त्या टोकापर्यंत पूर्ण पाणी भरलं जातं. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचं गाव देखील इथेच आहे, दरई म्हणून. ते कोयना नदीच्या त्याच पलीकडे आहे त्यांचं गाव. आणि बऱ्यापैकी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांनी. ब्रिज बांधलेले आहेत, रस्त्याची कामं पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेली आहेत. आणि नदीच्या पलीकडे लोकांना पूर्वी बोटीतून प्रवास, लॉन्चमधून प्रवास करावा लागायचा, परंतु आता ब्रिज बांधल्यामुळे वाहतूक म्हणजे वाहनं वगैरे पलीकडच्या गावामध्ये एसट्या वगैरे चालू झालेल्या आहेत. ते बघा आता बघा ही बघा ही मोठी बोट तुम्हाला दाखवतो. ही मोठी बोट आहे. इकडून गाड्या घेऊन दुसऱ्या साईडला जाते सध्या. ते ब्रिजचं काम चालू आहे ना, पण नंतर दुसऱ्या साईडला चालू आहे. अच्छा, मग आता ही गाड्या घेऊन कुठे जाते? तिकडे कोणती गाव आहेत? पण आता हा तरापा कुठल्या गावात जाणार, सोडणार त्यांना? तरापा फक्त गाडी ह्या किनाऱ्यावरून पलीकडच्या किनाऱ्यावर पार करतो. तरी आता 3-4 गाड्या आतमध्ये आहेत. जसं आपण ते मॉडेलँड मध्ये कसं आपण पलीकडे जातो बाईक बिक टाकून, तसं. चांगली भरते लॉन्च ती. तरापा भरलेला पुरा. बघा त्या गाड्या घेऊन ती चालली आहे. कुठलं गाव असेल ते? गाडवलीला चाललंय का? अच्छा, समोरच्या ह्याला चाललंय. समोरचं गाव कोणतं आहे त्या रस्त्यावर जाणार तर? अच्छा, म्हणजे हा तरापा हे समोरच गाडवली म्हणून आहे गावं, आणि त्याच्या अजून पुढे पुढे गावं आहेत. तर त्या साईडला त्या 4 व्हीलर सगळ्या गाड्या सोडणार तो, म्हणजे ते रस्त्याने पुढे त्या वेगवेगळ्या गावांमध्ये त्या गाड्या जातील. तर अशा प्रकारे तरापा आहे. हा बघा, काय विद्या, पण ते अजून हिरवी आहेत. अजून छोटे छोटे आहेत आणि हे त्याची फुलं आहेत. करवंदाची फुलं आहेत. हो, करवंदाची फुलं. मस्त करवंद. मग अजून कच्ची आहेत. कच्ची म्हणजे कच्ची असतं ना, पण ह्याची मेमध्ये ते पिकतात करवंद. पण ह्याची चटणी वगैरे आता करतील ना? चटणी हे विद्या काय कुठे? अरे हे बघा फणस, बघा खूप फणस लागलेत. फणसाची झाड आहे. छोटे 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 फणस आहेत. हां, आता गेली. हा, अच्छा, बोंबील वगैरे. हां, अच्छा, ही सुकी मच्छी घेतली तू? अच्छा, ही सुकी मच्छी आहे. विद्या काय घेते? विद्या, अच्छा, सातारचे डोनेट फेमस आहेत सातारला. संकेतला आम्हाला सगळ्यांना जावं. संध्याकाळच्या नाश्त्याला. तापोळा रोपवे ब्रिज कुठे दिसतंय? हा काय तो? हा, तो ब्रिज पकड. दिसतोय ब्रिज पकडला मी. सांग ना तू. हे वरळी सिफेसारखं आहे ना ते केलेलं. हे बघा, मी मगाशी सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हा ब्रिज इथे बांधलेला आहे. हे असे कोयना नदीच्या वरती ना बऱ्याचशा गावांना जोडण्याचं काम त्यांनी खूप छान पद्धतीने केलं. आणि आपण ही रस्त्याची कामं बघितलीत ना, ते एवढा तापोळा ते महाबळेश्वर रस्ता एवढा सुंदर आणि छान केलेला आहे ना, की खूप लोकांचं म्हणजे या ठिकाणी त्यांनी सुखसुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्यात बऱ्यापैकी. आणि ह्या ब्रिजचं काम म्हणजे अर्ध्या मला वाटतं 40% वरती झालेलंच आहे.
50%च्या वरती. तर आता हा काही महिन्यानंतर हा ब्रिज चालू होईल ना, तेव्हा हा इतर गावांना देखील जोडला जाईल, जोडेल, की जेणेकरून एस टीचा प्रवास लोकांना करता येईल. नाहीतर सध्या तरी लोकांना या नदीतून लॉन्चने बोटीने प्रवास करावा लागतो. आणि आता जर हा ब्रिज चालू झाला तर लोकांच्या 4 व्हीलर 2 व्हीलर एस टी वगैरे ह्या अनेक गावांमध्ये जातील. आणि बऱ्यापैकी एकनाथ शिंदे साहेबांचं गाव देखील दरेगाव त्याच्या नदीच्या पलीकडेच आहे. तर अशा प्रकारे त्यांनी इकडे सुखसुविधा लोकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. खूप छान कामं केले शिंदे साहेबांनी. जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ही कामं छान करून दिलेली आहेत. टापोळा महाबळेश्वर या ठिकाणी हे आपण बघताय कोयना नदीचं पात्र किती मोठं आहे. कोयना नदीचं पात्र. आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले आणि हे नदीचं पात्र आपण बघतोय. आपण मगाशी बघितलं तिकडे ब्रिज. आणि जेव्हा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जी कामं ह्या ठिकाणी केलेली आहेत सातारा भागामध्ये महाबळेश्वर तापोळा या ठिकाणी, तर खूप सुंदर अशी त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांनी या ठिकाणी रस्ते लोकांना सुखसुविधा या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फक्त एकच की या ठिकाणी जो मोबाईलचा नेटवर्कचा इश्यू आहे तो फक्त BSNLच चालतो. आणि बाकीचे मोबाईल्स तर जे आपण मुंबईकर येतो पर्यटक या ठिकाणी, तर त्या पर्यटकांना इश्यू म्हणजे मोबाईल टॉवरचा होतो. तर नेटवर्कचं आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात लोकांना, तर बरं होईल. खूप छान या ठिकाणी होईल. जय भीम, जय शिवराय. मित्रांनो आपण आलेलो आहोत तापोळा. ही बघ आपली लालपरी महाबळेश्वरवरून तापोळ्याला चाललेली आहे लालपरी. आणि मित्रांनो आपण आता आहोत तापोळा. कोयना नदीच्या इकडे कोयना नदीचं दृश्य आपण बघत आहात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोयना नदीच्या आसपास इतर गावांना जोडण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब जे मुख्यमंत्री असताना त्यांनी इथे खूप सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या लोकांना, की ब्रिज बांधले आणि एकमेकांना गावांना कनेक्ट करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे या ठिकाणी. आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी एवढे सुखसुविधा केल्यात की रस्ते पण आपण बघाल की डांबरीकरण आणि महाबळेश्वर ते तापोळा हे गावं पण खूप सुंदर आणि छान प्रकारे रस्त्याची कामं देखील केलेली आहेत. आणि लोकांना आता प्रत्येक गावामध्ये जाताना कनेक्ट होताना शाळकरी विद्यार्थ्यांना वगैरे जाण्या येण्यासाठी खूप चांगलं सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नाही तर पूर्वी लोक कसे दुसऱ्या गावाकडे जायचं असेल नदीच्या पलीकडे तर त्यांना बोटीने प्रवास करावा लागत होता आणि दुसऱ्या गावाकडे जाऊन मग पुन्हा चालत जावं लागत होतं. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये सध्या एस टी तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर अशा प्रकारचे कामं एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेले आहेत. तर अजून एक विनंती आहे की आपण शिंदेसाहेब या ठिकाणी आपल्याला मोठा प्रॉब्लेम म्हणजे नेटवर्क इश्यू होतो. फक्त BSNLचं नेटवर्क इथे खूप चांगल्या प्रकारे आहे. परंतु जेव्हा मुंबईकर आणि इतर राज्यातून इतर देशातून जेव्हा पर्यटक आपल्या तापोळ्याला आणि महाबळेश्वरला पर्यटनासाठी येतात तेव्हा त्यांना नेटवर्क इश्यू होतो. तर या ठिकाणी इतरही नेटवर्क उपलब्ध करून द्यावे ही माझी तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की आपण एवढंच प्रगतशील काम या महाबळेश्वरात केलेलं आहे ते देखील नेटवर्कचा देखील एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर खूप बरं होईल. तर धन्यवाद मित्रांनो. आणि आपण हा बघतो आहोत कोयना नदीचं पात्र. खूप सुंदर असं दृश्य आहे. आपण थोडं डोंगराच्या वरती आलेलो वरच्या भागामध्ये. तर इकडून आपल्याला नदी दाखवतो बघा किती लांबून असं दृश्य छान दिसतं. नदी बघा कोयना नदी कशी वळणं घेत प्रत्येक गावांना भेटी देत ही पुढे चाललेली आहे कोयना नदी. संध्याकाळचे 5:15 झालेले आहेत. खूप छान. ही तळदेव मधली शाळा आहे. आणि दुसरी मोठी पुढे इलाबेन मेहता 11वी 12वी कॉलेज. इलाबेन मेहता पहिली तर होती वेगळी विद्यालय व ज्युनियर कॉलेज तळदेव. इथे का रे तळदेव फुटवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स. उषा कुठं ही कुठं राहते ती? साईडला पुढे जाऊ साईडला पिकअपच्या पुढे साईड पिकअपच्या बाजूला. तर हे बघ आज आम्ही कोयना नदीचा फिरायला तापोळा आणि इकडे आमचा हा रितेश. हाय कर रितेश. हाय कर. हाय मामा. हाय मामी. आणि तिकडे मागे ही नाही हा ही रशिका ना रशिका आणि विद्या त्या बघा मागे बसलेला. संकेत साहेब ड्रायव्हिंग करतायत सध्या गाडीची. गाडी चालली दुसरीकडे.
तर आपण आज तापोळ्यावरून पुन्हा आपल्या तळदेवला हा रमेश मामा आपले राहतात तिकडे त्यांच्या घरी चाललेलो आहोत. म्हणजेच आपला आता रितेश आपल्या बरोबर रितेशच्या घरी चाललेलो आहोत. आज त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घरी आपण मुक्काम करणार आहोत. तर पुन्हा आपला प्रवास तापोळा ते तळदेव. थोडंसं तापोळा आपण फिरून बघितलं, तिकडे बोटिंग थोडं मार्केटिंग केलं आणि आता कोयना नदीचं आपण पात्र पाहिलं. या ठिकाणी किती मोठं प्रमाणात नदी आहे आपल्या महाबळेश्वरमधील. आणि वातावरण देखील आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि वातावरण देखील आता थोडं थंड आहे. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ नक्कीच बघत राहा तुम्ही, स्किप करू नका. चला तर मग आता पुन्हा आपण घरी आलेलो आहोत मामाच्या. रितेश चला मग आता आज पंखा फिट करायचा आहे. वायरमॅनला सांगितलं ना? ह्या आमच्या मामी, रसिकाच्या मम्मी आणि आमच्या रितेशच्या मम्मी. उठलं की रात्रभर मोबाईल खेळेल. मग आता मोबाईल तर चालत नाही. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. बघू शकता किती काळोख झाला, पूर्ण काळोख. किडे करतात. रातकिड्यांचा आवाज येतात. आमच्या तिकडे पण आहे तसंच खरोशी रात्री. खूप काळोख झालाय. आणि आता आम्ही थोडं अंगणात बसलेलो आहोत. तुम्ही 7 वाजले की दरवाजे बंद करू बसता. हो. मामा, विद्या हातला उघडा असतो अर्धा. आणि मामी हातला अर्धा उघडा. थंडगार वाटतंय संध्याकाळचं. आणि हा रितेश. अरे पण मी काय म्हणतोय, आम्ही गप्पा गोष्टी चालू आहेत हे गावच्या. किती ती म्हातारी आहे इथे आणि त्याच्यात पण राहतात. हो, ती छपरा ती दोघं नॉर्मल राहतात. पण हे घर हे आहे ना, दाखवतो तुम्हाला. आणि हा बघा रस्ता आहे, वरून गाडी जाते बघा, त्यांचं दिसली पुण्याला असतं. तुला बडले करतो. ही गाडी जाते. मोहितेचं पूर्ण काळोख आहे रस्त्यावर, पण पूर्ण काळोख आणि जंगल टाईप आहे. आणि इथे बाजूला एक घर आहे, हे बघा इथे एक बाजूला एक घर आहे. अशा प्रकारे आणि एवढं थंड वातावरण आहे. आपण आता सध्या महाबळेश्वर आणि तापोळाच्या रस्त्यामध्ये तळदेव म्हणून एक गाव आहे, तिथे आपण आहोत. आमचा चुलत मामा आहे रमेश मामा, त्याच्या घरी आपला स्टे आहे आजचा. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.